स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेकिंग ओलोज मध्ये ब्लॉक मध्ये. तर आता आपण आलोय नगर मध्ये. सचिन भाऊ आला, किंवा अमोल भाऊ आला. तर आता आम्ही पंपात आलोय. टाकी फुल करायची, गाडी जायची कांदा भरायला मार्केटला. मग आता आपण टाकी भरल्यानंतर मार्केटला जाऊया. बाकी सचिन भाऊ काय चाललंय? आता पैसे दाखव ना, किती आहे? 20,000 भाऊ कॅश घेऊन आला. टाकी पॅक करायची आता डायरेक्ट. टाकी पॅक केली ना मग खाली उचलं, टेन्शन नाही. तर चला टाकी किती डिझेल बसतंय बघूया. असा काय आपला भारत पेट्रोल पंपावर आपली गाडी आलेली आहे. आपल्या गाडीची एंट्री दाबात. तर अमोल भाऊचं काय चाललंय नियोजन बघूया. डिझेल किती बसतंय दाखवू. आतापर्यंत गेले 5,000च्या पुढे. काय रे आमल्या, काय चाललंय तुझं? टाकी फुल करून कुठं जायचे? कुठला भरतो कांदा? ही पोताडी बिताडी सोडली नाही राव मिरचीची. ही पोताडी सोडून टाकायचा ना घरी गेल्यावर. का मग कुठं जाती? कस काय मग? तर आज आपला अमोल भाऊ आहे ना, फुल जोमत कार्यक्रम चालू आहे. कारण भाऊच्या हातात आहे ना डायरेक्ट 20,000चा बंडल आहे. भाऊ आज बोलत नाही आपल्या संग, डायरेक्ट टाकी गुल, टाकी फुल बत्त्या गुल. कसा दम देतो बघितलं का? हा, नाद नाही करायचा. हा, आतापर्यंत गेले 12,000च्या पुढे गेले. खडका का कितीपर्यंत जातंय? अरे 13 झालंय. 14 वर जातो आकडा, मला माहिती ना. टाकी बोल बत्त्या बोलले नाही. काय 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 बत्त्या बोल. हा, परत एकदा वन्स पर. टाकी बोल बत्त्या बोल. नोटा कशा ओमकार कोपरे. ओके. 14,000च्या पुढे गेले. अंदाज धरला होता ना ओमकार कोपरे. आपला अंदाज खोटा नाही का डॉक्टर? 14,700 झालंय. घोटाळा नाही ना भाऊ काही? ओके ना डिझेल? टाकी बोला. फुल करा फुल. टाकी बोल बत्त्या बोल. दिवसाला असे 15-20 हजार रुपये आमचे कुठं देतात रोज डिझेलला. सोडा थोडं, सोडा अजून. छोड़ तू छोड़. अरे एक काम कर, 14 अमोल कसा डोकू डोकू बघतोय, त्याला वाटतं सांडत काय ना. कम्प्लीट कर फक्त बस. झालं ना, झालं ना, कम्प्लीट झालं ना. बस झालं, बस झालं. नाही बस झालं. आपल्या गाडी डिझेल बसलाय 14,900चं. टाकी डायरेक्ट फुल. चला आता आपण निघूया मार्केटला. सचिन भाऊच्या हातात परत 20,000चा बंडल काढा भाऊ यांनी कुठून काय नो. असा काय आपल्या सचिन भाऊच्या गाडीचा लुक. काय आता आलो आपण बायपासला. जरा काय झालं माहितीये का? आमल्याच्या अंगात आहे 36 नखरे. त्याच्यामुळे आता आमल्याचं घ्या जरा बघू आपण आमल्याचं म्हणणं काय आहे नेमकं, नाही का? तर आमल्या आता चाललाय बाहेर, दरवाजातून बाहेर त्याला आपण आता धरले. हो, 1 मिनिट कट करू फोन. नाही का तुम्ही गोरेगावच्या जाऊचा तगडेला कधी ऐका. इकडे घे. हे ओमकार कोकणे, हे गोरेगाव आणि मी नगरमध्ये. तेवढं कट करून जाऊ आम्ही. मला बोलून द्यायला त्याच्या आता हाला हाला लय हल्लाय, लय लय त्याच्या मला तुझा भाऊ लय हल्लाय. चिक्या तुझा भाऊ लय हल्लाय. टाकला हल्लाय. त्याच्या मला बोलून द्यायला. ऐका तुला काय बोलायचं, तुला काय बोलायचं? हे ओमकार कोकणे, हे गोरेगावच्या गावात तगडे. याच्या टंगड्याच
मार्केटमध्ये ना कांदा खाऊ घालले ते. आपल्याला बोलून द्यायला पाहिजे. त्यांना माहिती आहे, आपल्या बोलला पाहिजे आपल्या काहीतरी हे कसं आहे माहिती का चुकून जन्माला आलेलं आहे नाही का त्याच्यामुळे हे असं वागत नाही का पडताना ना, डोक्याने पडल्या होत्या. यांना कटिंग करायला टाइम नाही आणि हे थोडे चौकात तंगडे देतात माधून आला बिंदास ओके ओके आणि आपण आपलं अंग इतकं लिंबल आहे हा. मग हे घोडेगावच्या चौकात तंगडे देतात. हो ना. आता आलं आपण हे टोल नाक्याच्या पाठीमागे आहे. तर आमल्याला मार खाल्ल्यामुळे ना थोडा आमल्या चेहरा उतरलाय कसा नाही का एकदम शांत बसलाय त्याच्यामुळं त्याची ना शान गेली तरी चालेल पण कोणता dialogue आहे? माज नाही गेला पाहिजे. माज आहे ना माज लई आतापर्यंत शांत होता आता लगेच अंगात माझी व्हिडिओ चालू केला की लगेच चालू झाला त्याचा नाही का ठिकाणा. शांत बसलो तर लोक गाठ मारते एवढंच कामाचं आहे एवढंच कामाचं आहे. ऑनलाईन मिरची की हा. सचिन भाऊने कसं काय लोगो बिगो टाकलाय जबरदस्त दिसतंय गाडीत. आता आम्ही आलोय मार्केट पाशी कारण मोरून युटर्न नसल्यामुळे इथून युटर्न करावं लागत खाली पुला खालून जावं लागत रॉंग साईडने सर्व्हिस रोडने. कधी कांदा मार्केटला बरं यायचं असं नाही कोण शर्टी साईडकडनं तर इकडनं इथे युटर्न मारावा लागतो. तर आता इथून आपल्याला राईट टर्न मारायचा आहे पुला घालून. तर आता राईट टर्न मारून लगेच लेफ्ट टर्न मारायचा. गाडी बघ आमल्या तर अशा गाड्या येतात थोडं लक्ष राहून देत जावा. कसं आहे, आम्ही तिघ जण आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. 100 नंबर का गाडी आया है आगे से. तर आपल्याला काटा बाहेरचा करायचा आहे का आतला करायचा आहे. तर आपल्याला बाहेरचा काटा करायचा आहे. तर आता आपण फायनली मार्केट पाशी पोहोचलोय. तर आपला अमोल भाऊ असा काही शांतपणे गपची बसलाय नाही का बिल्या कुत्रीवणी. आपल्या इथून मार्केटमध्ये आता गाडी आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री असते आपल्या डायरेक्ट घाल घे त्याच्याकडे मोर. नाही म्हणते फायनली भावानो आपली गाडी आलेली आहे काट्यावर. काटा करायचा बरं जायचं इथं आतमध्ये घुसायचं. एक्स्टिंग पाजलंय नको पाजू पैसा नो का आय एम सॉरी पाजणार आहो. आय एम बोल ना. हा भरली एक टप्पी झाली आता दुसरी झाली. अंगाला मी जसं बोलत तसं उत्तर द्यायचं. तिकड करू ना आपण व्हिडिओ. तू आहे ना सध्या- ऐक ना. मी काहीच मी बोल काय म्हणतोय तुला हे म्हणता ऐकून घे माझं ऐकून घे माझं ऐकून घे फक्त ऐकून ते घे लावडे ऐकून घे ना. तुला मी किती दिलते? कान खालच्या त्याच्या तुला मी पैसे किती दिलते? काना खाली हा. तू येडा झाला मग भाई काना खाली आल्यावर मी काय केलं माहिती का काय तू काही कर तू काही एवढी मंत्री- टामी मंत्री- एवढी टामी लावड्या. आपली लाली नाही का ती अशी ना डायरेक्ट मी काय म्हणतो? क्लिस लावी ना तोय घाली ना आधी मी काय म्हणतो ऐकून घे मी काय म्हणतो ऐकून घे तुला 150 रुपये मी प्रमाण दिले होते. 150 100 दिले 100 दिली ती ऐका त्या दिवशी मी 100 रुपये खर्च केला किती राहिले बरं, बरं, 100 ऐक नाही ना. केला खर्च 50च खर्च केला आपल्याला. किती मग केला? 50 150 ची हडपण अरे पण तू ऐकून 50 ची घे. हडपण चल अरे, मी काय 100 झाले म्हणतो- राहिले मी काय किती म्हणतो 100. ऐकून घे ना. हा? मी काय 100? म्हणतो- मी काय म्हणतो ऐकून घे डोक्यात ना. आणायचं रे डोक्यात आणायचं नाही तो हा थोडाच बाय बायामध्ये हात काय झालं होऊन दे बिनधास्त होऊन दे आता रे यायला आता मी नाही, मागं- तळतळला का नाही? मी माग खाली पडेल माग बरं, मोर बस. डोक्यात जर हाणलं नाही, नाही. तर मग डोक्यात भाव आहे, जाईल मी भाव आहे माझा. डोक्यात आणलं तर मग मी भाव आहे डोक्यात ना. जाईल तू भाव आहे ना माझा. मी डोक्यात आणलं तर मी तू भाव डोक्यात आहे का जाईल नाही? रेकॉर्डिंग चालू आहे आताच्या तू भाव आहे का नाही? डोक्यात आणलं तर मी दरवाजा लाव डोक्यात दरवाजा जाईल. लाव दरवाजा बरं लाव. मी काय म्हणतोय तू भाव आहे का नाही हा, माझा? आहे. हा? मग गाठ मारत भावाच्या कोणाच्या? रेकॉर्डिंग केले साचे सगळे तू रेकॉर्डिंग चालू आहे. मी काय म्हणतोय
तू भाऊ आहे ना हा, माझा आहे. आहे ना मग तुला मी त्या दिवशी इज्जती 100 रुपये तू इज्जत- फोन केला टाकले का नाही त्या दिवशी तुला खर्च- टाकले का खर्च नाही किती आपली केला बोली मी? काय झाली खर्च होती? किती केला आपली मी? त्या बोली दिवशी काय खर्च झाली? किती दररोज केला? लांबले दरवाजा लावती गाडी आली मग त्या दिवशी खर्च किती केला मी ते सांग बरं 50 हा? 50 50 रुपये. 2 स्ट्रिंग पाजले आम्हाला दोनच टिंग पाडल्या एवढं पण नेले 10 हा 60 रुपये 10 कोणतं म्हातारा बसलं 10 रुपये मी देतो तेवढ्यात 10 रुपये जाणून. 9 चला हा 9 सेम क्वालिटी Same quality. जसं तो हेड परत तसं 10 रुपयात मी पैसे देतो पण माझ्या समोर घेत मोबाईलच्या दुकानात मी देतो तो बिल दिलं का आम्हाला कोणी तो बिल दिलं का पण ते 9 होतं ना बिल दिलं का तो बिल दिलं का तू शांत बस तो बिल दिला का अच्छा, मी तू शांत तो तो बिल बिल दिलं का? दिलं का तो बिल दिलं का तू आहे ना तू तांगड्या देती तर शांत मी रेकॉर्डिंग चालू आहे काय ते असू दे मरू दे रेकॉर्डिंग असू दे काय असू दे मी काय म्हणतो ऐक. माझे हेडफोन नेले ना माझा जर्किंग बी तुमच्याकडे 700 रुपयाचं आणि कोणतं? संपला विषय बरं, संपला मी काय- माझ्याकडे पैसे नाहीये आणि मी देणार नाही रेकॉर्डिंग करून घे डोक्यात जर हल्लं तर मी डोक्यात जाईल इज्जतीत सांगतो गुडघ्यात जाय हा, मग- गुडघ्यात हा. जाय त्याच्यात बोल ना. डोक्यात जाय मला बॉकात जाय तिकडे आता राहुल आमच्या त्याच्या ऑफिसला बसले भाऊ माझ्याकडे पैसे नाही स्टिंग नाही हा? तुम्हाला स्टिंग पाचता आली तर पाचा नाही मी सध्या मलाच नाही आला इकडून 10 गाडी काय पुण्याचं नाही निघा ना तुझ्यासाठी आलो राव. राहुलची गाडी चाका मारायची देव मला कॅन्सल झाला तिथनं स्टिंग पाजली तुम्हाला आता पाच राहुलचा फोन आला एक मिनिट. चालला आमल्या तुला विषय आमल्या संपला कुठे चालला आमल्या मला बोल ना कानपडे ठोका. हा. कानपडे ठोका टाकायचा काय संबंध आहे हा? काय हॅलो संबंध आहे? बोल ना सांगतो ना टिंग पाच म्हणून पैसे मामा नाही, गं. मी तरी का सांगतो. नाही पैसे आम्हाला म्हणणं काय मला ऐका नाही कोणते 150 त्या दिवशी 50 50 ते चाकांचं काय झालं विचार बरं? राहिले 50 हा जर्किंग नेलं ते 50 कट झाले तुमचा विषय संपला ते जर्किंग मला देऊ मग नका एक काम कर शर्ट दे काय शर्ट दी माझं घे हा करून गेली का सांगितलं ना सकाळी तुम्ही फोन केला राव म्हणा तुम्ही सोड्याच कोणत्या आम्हाला टोळ्यात जाऊ? तुम्ही आज मग आता मग बायावानी अंगाला हा? प्रेमा खात्यात बायावानी स्टिंग तुम्ही- पाहिजे म्हणतोय तुला मी ऐका स्टिंग पाजायला तू भाऊ माहिती कोणाचा दारू बिरू काही पा ना आहे? माझ्याकडे पैसे नाही तू भाऊ कोणाचा आहे हाय पण माझ्याकडे पैसे तू नाही कोणाचा सॉरी भाऊ? त्या तू भाऊ दिवशी होते त्या दिवशी त्या म्हणजे आता ते मोकांनी झाले माझे पैसे त्याच्यामुळे आता पैसे नाही मी द्यायला का सच्या नाही लागत सच्या त्याला 500 रुपये नाही नाही 500 रुपये दे नाही लागत 500 ते संध्याकाळपर्यंत पुरायचे नाही शांत बसा नाही लागत आय एम सॉरी 100 देऊ का पैसे बरं 100 दे. 100 नाही 50 बी दुसरं नको पाहिजे मला. नागपूरचं म्हण मामाला आणतो आता 100 मध्ये ना मला 50 बी नको कारण का? 100 मध्ये ऐक ती हा. स्टीम होते आणि एक विमल आमल्याचे 100 5 मिनिटात गायब हा. त्याच्यामुळे आय एम सॉरी आता नाही एवढा कसा निचड असेल रे तू हा, ऐक ना राहुल हा? माझ्या अकाउंटला 2000 आहे बरं का त्या दिवशी मला आता पैसे 500 घेतले. पाऊन यांची अंमल द्यायची पैसे आपल्याला संध्याकाळी येणार आहे आज. नगरला आल्यापासून गाईच्या मायाकून खाल्ली हा. मावा माझ्या कोण कारण की तुला रात्री दाखवलं ना अकाउंटला पैसे माय पण हप्ते कटलेले नाही मावा अजून दिला ना मी तुला कोणी दिला हा? कधी? मला नाही काय राहिला नाही का अकाउंटला पैसे टाकीन मिरचीचे तुम्हाला दिला अरे हो. तू- ऐक ना बरं, एक तर काम मामकून कर, पैसे घे ना आपलं दारू भाडं उरलेलं नाही हा? नाही. नाही मग का नाही हा, पैसे का नाही? तुम्ही पाहता ना काम तुम्ही करता लय का? नाकाने कांदे सोडले तर त्या दिवशी मॅस्टिंग पाजले मला बोलायला लावू नका कोण? रेकॉर्डिंग हा? केले सांगायचं ना 18,000 रुपये दिले ते आपल्या 22,000 भाडं आहे मंत्री तुम्ही मंत्री पाजा. तुला भाडं किती दिलं दिना अण्णा भाऊ अण्णा पण अण्णा तुम्ही ए, दे रे, 100 दे त्याला हा, आता अमोल जा. कुठं चालला स्टिंग घेऊन ये पाठकीने आता पैसे दिलेत नाटक करू नको काही करू जा स्टिंग घेऊन ये लवकर हा आणि आई टिंगचे किती झाले माहिती का 60 रुपये 75 20 ला टिंग आहे 25 ला चला 20 ला 20 ला आहे त्या दिवशी 25 ला आणले 20 ला टिंग आहे गांडवायचं काम करू नको आम्हाला तू नाही यायला खोटं बोला का 20 ला टिंग आहे हा? नाहीये हा नाही तर आणायला जात नाहीये पैसे आणतो आणि ऐक आपल्याला इमाल खायचे काय 25 इमाला जा 100 लवकर ये भावानो आपली गाडी लावली भरायला किती थाप्या झाल्यात बघूया 2 थाप्या तर झाल्यात आपल्या गाडीच्या दोन थप्प्या झाल्यात या सगळे कांदा भरायचा चालू आहे तर अमोल भाई गेला स्टिंग आणाय आता मग सेठ काय झालंय कमिशन मध्ये काय एवढे कट झाले का म्हणा 4,000 आणि 3,000 7,000 रुपये कट झाले का कमिशन मध्ये म्हणा काय कमिशन नाही तर आता आलाय अमोल स्टिंग घेऊन आता लागलेत आमल्याचे सचिन भाऊची भांडणं स्टिंग आणाय पैसे तर आम्ही दिलेच पण वरून आम्हाला म्हणतो डुप्लिकेट टिंग आहे म्हणजे पाजाची पाजा आणि परत वर टंगड्या गाड्या घालून घ्या असं याचं काम आहे 12,000 रुपये भावनो गाडी भरून झाली तर अमोल आता जाळी मारतोय
घंट्याचा हात सुद्धा पुरत नाही. आज कोणच नाही. मार उरक पटापटा. बघू दे तू कशी जाळी मारतोय. तुला येते का जाळी मारता पाहू दे मला. व्हिडिओ माझी फेमस करा. कोणाला जाळी शिकायची असेल तर अमोल शिंदेकडे यावे, त्यांच्याकडून अशी जाळी शिकून घ्यावे. का मारायचं तू उरक. काच काटून ओढून घे, दिल्ली सोडू नको. मारणं तिथेच गाठ. बघा यो बाकरा. तशी भाऊनी जाळी खतरनाक मारली. नाव ठेवायसारखी जागा नाही, पण कधी कधी डोक्या पडल्यावानी करतो जरा. ओढून घे ओढून. उरक ना. तर चला आपली गाडी झाली भरून, निघूया आता आपण. तर फायनली भाऊ आम्ही कांदा भरून आता आलेलो आहे आपल्या किशोर भाऊ बशी. आता या आंबल्याचे 36 नखरे असे चालू झाले. आंबल्या आंबल्या किशोर नाच दाखवू लागू, तो किशोर तुला आज्यात उचलून फेकून देईन. तर अशी काहींची मस्करी चालली. आता किशोर भाऊ संघ भेटून आपण जाऊया परत आपल्या दिशेने. चालू गाडी रनिंग मध्ये याला चालू गाडीत नाही. मी मामा चाललो होतो, रस्ता मोकळा होता. तिने बाटली आणली का? मग लागली का? आता चाललोय किशोर भाऊच्या गाडीकडे. बघूया किशोर भाऊच्या गाडीचं काम किती राहिले. हे अनिल शर्माचं गॅरेज आहे. समोर झाला आपला सोनू भाऊ आहे. काय झालं माहिती का, दोन्ही गाड्यात आहे ना फक्त 8 दिवसाचा फरक होता. पहिल्या स्टार्टिंगला माझी गाडी ठोकली पाठीमागनं, आणि नंतर मग आपल्या किशोर भाऊची ठोकली चित्रापूर बसली. तर आता किशोर भाऊचं सामान आलेलं आहे. बंपर पण आलेला आहे. हे टचअप काढायला त्याला इथलं असं काय मटेरियल आलेलं नाही का, सगळं आलेलं आहे. फक्त आता याला कलर द्यायचा राहिलेला आहे. कंपनी मटेरियल येते असं, त्याला अजून भरायचं राहिलेलं आहे. असे कॅबिन भरायचे, बसवले नवीन, जुनं मटेरियल टाकले त्याला. हे पहिलं आपल्या किशोर भाऊचं गाडीचं मुंडकं. दोन्ही गाड्या रिंग्स बॉडीवाल्याकडून बनवून आणल्या होत्या. स्टार्टिंगला नाही नाद केला होता, पण काय नजर वाईट असती त्याच्यामुळं. तो किशोर भाऊ आहे, तो सोन्याबाई. कसा हसत आहे आपला भाऊ. गाणे बिणे दावा चालू आहे नाही का. इकडे अशी सिस्टीम बसवलेली आहे. चला भेटूया आपण परत. तर फायनली भावानो आम्ही आलो आता नेवासा फाट्याच्या टोल नाक्यापाशी. तर आमल्या आहे, आमल्या बसलेला आहे. आता गपचिप त्याला मावा नाही दाखायला दिला, त्याच्यामुळे आहे ना तो आता थोडा रागात बसलेला आहे नाही का. रावलेले चिरून पाय सकाळी मला फिक्स केला मी. सकाळी याला जाऊ माल कॅन्सल झाला. कर वरी पण पडले रावले म्हणले नारळ फोडत्या गाडीला पहिलं. काय झालं. रावले MS 17 CV निघलो आम्ही टोल नाक्यावरून. आता
आमच्या संघ जडा एक बर्म अमोल संघ, कारण आपला अमोल जे आहे ना तो घरी जाणार होता, पण काही गोष्टी नाही ना त्याला आहे ना त्यांनी लपडे केलेले नाही का घरी. तो कसा हसतो पाहिला का तुम्ही, मुरक्या 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 मुरक्या. आम्ही आलोय आता संभाजीनगरला कामगार चौकात. तर आपल्या इथं गणभाऊची गाडी लावलेली आहे. ते गुजरातला ॲक्सिडेंट झाला होता मागे तिचा, ते 2-1 वर्ष झाले. तर आता ती गाडी इथं आणलेली, तर ती गाडी आपण पाहायला चाललोय. लई दिवस झालं गणभाऊची गाडी नाही बघितली आपण. तर किती कंडिशनमध्ये काय कशी जरा बघू, आणू, तिला पण चालू करायचंय, त्यामुळे तिकडे बघायला चाललोय आपण. सचिन भाऊ, अमोल भाऊ, ओके. आमल्या काजगी पलीकडे चाललोय आपण गणूभाऊच्या गाडीकडे. आपली धन्नू लावलेली इकडं. सचिन भाऊ गेलाय तिकडे पलीकडे. आज काय कामगार चौकाचा सिग्नल बंद दिसतोय. कामगार चौक इकडं आहे पार्किंग. तर आता बघूया गणूभाऊची गाडी कुठं लावलेली, कारण बऱ्याचशे दिवस झाले गणूभाऊची गाडी बघितली नव्हती आपण. आता गणूभाऊची गाडी आपल्याला बघायला भेटेल. आमल्या कोणती गाडी रे? हा ओके 89-59. कस काय? तर ही काय आपल्या गणूभाऊची गाडी आहे. असं काय कंडिशन गाडीचं आहे. काय फायनान्सवाले समोर असल्यामुळं काही व्हिडिओ काढायला जमला नाही. नंतर काय ओळख काढी, मग व्हिडिओ काढा. आपल्याला काय दम निघतो व्हिडिओ काढायला. ओळख काढी, व्हिडिओ स्टार्टिंग केला. गाडी फक्त 15-16 हजार किलोमीटर चाललेली आहे, पण काही थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं गाडी इथं उभा आहे. असं काय गाडीचा लुक. गणूभाऊच्या गाडीपासून निघलो, अगरबत्ती वगैरे लावली आता, कारण अंधार पडला होता. अमोल भाईला म्हणलं लावा अगरबत्ती. सचिन भाऊ बोलत होता गप्पा. मग काय इथं आल्यावर एमआयडीसीच्या चौकात लागली ट्रॉफिक सिग्नलमुळे ना, जास्त करून अशा गाड्यांमुळे ना लय ट्रॉफिक राहते. हे असे घुसाते, हे असे कारवाले मरणाचं ट्रॉफिक करीत आहे. तर सुटलाय सिग्नल, कारण ते ब्लॉक काढायला आता काही जमणार नाही. भेटू नंतर. भावानो, आपण आलोय आता संभाजी छत्रपती नगर बायपासला. आता आपल्याला गणूभाऊच्या तिथं भेटायला जायचंय. अमोल सचिन लागलाय दिगाणा घालायला. या आमल्याला काही गपचूप बसवत नाही, त्याच्यामुळं काही ना काही कोड्या करणार, काही ना काही काड्या करणार. त्याला काही गपचूप बसायला काही देखवत नाही. कसं काय चलते आपली लक्झरी मग? ताबाद आहे का नाही? झेंडे बिंडे आता इथून टन मारला म्हणजे मारायचं आहे चालता पाट्यावरून, कारण शांतराय एमआयडीसीत जायचंय ना आपल्याला. झेंडे कस काय? झेंडे आपल्याला नाद दिसते का नाही आपल्या गाडीचे?
आको महबूबा फायनली भाऊ आम्ही गणेश भाऊ पाशी आलो आहे. आपला गणेश भाऊ आलेला आहे. अशीच यारी जिगरी राहू दे आपली नाही का. तर आता आम्ही आलोय चहा प्यायला जायचंय. या आंबल्याचे 36 नखरे चालू आहेत सच्या संघ. याला कुठं न्यावा का नाही न्यावा असंच होते. अरे यार चला ना उरका ना तुम्ही. कोण आणलं तुम्हाला? ज्ञान गेलेल्या उरक ना. तुला टोला लाव का एखादा. दरवाज लाव. पाणी काढ प्यायला. कायला त्या गाडवाज नाच लागतो. तुला पाणी काढायचंय का. अय छक्क्या पाणी आण प्यायला चल. तर भाऊ जबरदस्त चहा पाजायचा का. चहा पितो का पाजू का पाजतो का. पाचतो ना भाऊ चालला ना. चल पण दारू पाहिजे तुमचं दारू म्हणलं. कुठं जायचं इथं. इथं राधे राधे पिऊन कोण आता. हा राधे 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 मध्ये जायचं का. तर असं आम्ही राधे राधे हॉटेलमध्ये चहा प्यायला आलोय. भाऊ आल्यानंतर काही विषय थोडा हार्ड होतो. मग भाऊ तुझं काय चाललंय बरं आहे ना. एकदम मजेमध्ये हो. गाडी बिडी तुझ्या गाडीकडे जाऊन आलो आम्ही आत्ता येताना. तिथला ब्लॉक काढला ना. काढलाय का. हा आपल्या गाडीचा ब्लॉक काढला. कपडे खूप असं नाही कसं आहे. हा. 19 लाख 80,000. हा मग काय नाही अजून. चला म्हणा नंतर आम्ही गाडीला गेलाय का ओळख नाही दिली नाही का. किंमत बिंमत काढून घेतली. नंतर त्याला म्हणलं अरे गाडीच आमची. गाडीच आमची. मग लय हसला. हा ती गणूची गाडी. हा बोला ती आलाय आपला भाऊ. त्याला भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही. पण आता कसं आहे इज्जत थोडी द्यावा लागते. जाऊ दे बरोबर आहे. लहान सहान आहे समजून द्यावं लागते. हो चहा द्या ना. आपला गणभाऊ चाललेला आहे. गाडी भरलेली. चल भाऊ तू नको टाइमपास करू. तर आपला गणभाऊ आता चाललाय आपल्यापासून. आता सचिन भाऊला पण मग मी जेवण तरमळ होऊ राहिली. सचिन त्याच्यामुळे आता गडबड झाली. गडबड झाली नाही का. तर भाऊ त्यामुळे आता भाऊ चालला. भाऊ बाय बाय. भेटू आपण नंतर. आमच्या आज जरा काय झाली आम्ही जातो आता नाही का. येऊ का. चल मी आता याच्या अंगात 36 नखरे याच्या. चिकन ते काल 7 वाजता जेवण करून निघले तर निघाला 6 वाजले तिथे जायला. अरे मग मी एक कुठं अडवलंय. तेवढं फक्त पाय एकदा. गणी भाई तुला फोन करतो मी. चल का ना बाय बाय बाय. चला आता आम्ही निघतो. फोन कर भाऊ. उशीर होते बरं का. जेवायला गेला ना लय उशीर होणार. मी थांबा म्हणत नाही तुम्हाला. पार्सल घ्या काहीतरी गाडीत भाऊ तर ते लय बोलला सगळं पण जे घेऊन गाडी. तर चला आता आम्हाला झालेला आहे उशीर. आता आम्ही भेटूया तुम्हाला नंतर डायरेक्ट समृद्धीला लागले आहोत. नाही करायचं कारण आता आम्हाला टाइम झालेला आहे भरपूर. काही ते छम्याच्या नादात ते नाही. छम्या दिसते ना पलीकडे लाल शर्टावाली. त्याच्या नादात आमचा सगळा टाइमपास झालेला आहे. त्याच्यामुळं काही आता भेटू आम्ही तुम्हाला बोलू नंतर. आम्हाला अजून काही बऱ्याचशा गप्पा मारायच्या आहे तुमच्यासोबत नाही का. आता आम्ही आलोय समृद्धीवरी येंगूनवरी. आता सचिन भाऊ पुसतोय गाडीची कास. अमोल भरतोय पाण्याच्या बाटल्या. तर आता बसन सचिन भाऊ चालवायला. आता मी करणार आराम. कारण काच लय घाण झाली होती दिसतच नव्हतं. त्याच्यामुळं म्हणलं फडका मारून घ्यावं एकदा म्हणजे मग जरा मोकळं. कसा आहे समृद्धी महामार्ग. जबरदस्त आहे का नाही. वातावरण एकदम फ्रेश. आजचा ब्लॉक वाढू. सचिन भाऊची इच्छा झाली ब्लॉक मोठा करायचा. तर करू परत ब्लॉक अजून मोठा. अजून काय पुढचे सीन दाखवतो तुम्हाला आमचे. कारण आम्हाला बालाघाटला जायचं आहे. त्यामुळं भरपूर आमचे अजून सीन होणार आहे. कारण आता मला आहे ना साईडला बसायचं आहे. कारण आमल्या ना लय माज जेवणी करीतोय. त्याला थोडं आहे ना कान पडायचे धरून.
त्यांनी इजुळक सचिन भाऊला आम्हाला गाडी चालत असताना झटतो अंगाला नाही का, त्याच्यामुळे ते बघायचे. आता गच्चे पाण्याच्या बाटल्या भरून घेतो नाही का. मग अशी चहा प्यायला थांबला तर काच सुद्धा पुसल्या नाही त्याने, तेवढा मतलबी देऊ तेव्हा फक्त धिंगाणा घालण्यावर लक्ष जास्त आहे. तर चला भेटूया परत. चल सर पलीकड चल लवकर, टॉयलेटच मुते ना आता. बारिशों के मौसम की भीगी हरियाली तू, सर्दियों में गालों पे जो आती है वो लाली तू, रातों का सुकून, रातों का सुकून भी है, सुबह की अज़ान है, मैंने है संभाली तू, कहीं आग जैसी जलती है, बने बरखा का पानी कहीं, कभी मन जाना चुपके से, यूं ही अपनी कहानी कहीं, ऐसी तू. कॅडबरी डेअरी मिल्क, तोंड गोड करूया. आम्ही बालाघाटला मार्केटला पोचलोय. दुसरी गाडी खाली करायला लावलेली आहे, त्यामुळे आम्ही साईडला लावली. आता थोड्या वेळाने आपली पण गाडी खाली करायला घेणार आहे. बालाघाटचं मार्केट असं आहे, बारीक बारीक गल्ले किंवा आमल्या. सकाळ सकाळ रात्रभर टांगड्या दिल्या कोणा खाली काय माहिती. सकाळ सकाळ लागला इकडं टोम्या मारायला. दिलेले आहे. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्त्याला काय येतंय बघूया. हे बारी केलंय राव मार्केट मध्ये. इथं काय आहे नाश्त्याला? इथं आहे ना पोहे. पोहे भारी बसेल तुम्ही जागा. महाराजा टिपलॉन्ट. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. तर करूया नाश्ता. बघू नाश्त्याला काय काय गरम आहे. पोहे खाएंगे हम अभी. आमले पाणी पितो. आमल्याला भूक लागली होती, कारण रात्री काय अमोलला जेवायला दिलं नव्हतं नाही का. लय येडवणी करीत होता म्हणून रात्री जेवायलाच दिलं नव्हतं. कसा पळतोय. आता आलेत पोहे. आपल्या इकडे सारखेच वेगळे काय नाही, फक्त मिरच्या फ्राय नाही. तो बैल भिडला लगेच खायला. वनवर्ष कसं बघतोय मारक्या बैलावर. कुठं न्यावं का नाही न्यावं याचं उरकतच नाही. जिकडे जाईन तिकडे निसता टाइम पाव. कसा लहान बाळावणी करतोय. उरक ना बाबा. ए बाबा आता सच्चा गेला तिकडे. उरक उरके नाही कवाच लहान बाळावणी चाललंय याचं. सकाळ सकाळ जरा नाश्ता चाय वगैरे दाबत. पण हे काय बारीक बाळ उरके नाही. अरे उरक ना. जाऊ का? चाललो आम्ही. चल ते म्हणते जा. त्याला आहे ना आल्यावर का आता साफ बीप करायला लागतो नाही का. त्याशिवाय जागेवर नाही येणार तो. उठलोय आता. झोपलो होतो. गाडी लावली होती खाली करायला. हे आमल्याची सचिन भाऊ ती चालली काही मस्करी एकामेकाची. आमल्याला कधी नॉलेज काही येईन भरोसा नाही. चला बघूया गाडी किती खाली लागेल. आपला असं कांदा खाली होतो. अजून 2 धप्पे राहिल्यात. 2.5 खाली जायला की जायचं बालाघाटला. आपल्या बालाघाटलाच म्हणते सॉरी नागपूरला. बघूया कधी गाडी खाली होती आपल्या. अजून आमल्याला आम्ही गेलो बाहेर फिरायला. आमल्या आला तिकडं सोडून. तिकडून गाडी ते गाड्यात लावायला चालू केली. हां लय मोठा डॉन आहे तू.
राहिली एक थापी अजून. गाडी खाली व्हायची आधीच भाडं हातात. त्याच्यात काय आमल्याला पैसे दिले मोजायला चांगल्या हाताने. आमल्याला काय पैसे मोजता यानी. मेन पॉईंट बंडलच हातात धरता यानी. तो बंडल घेतोय तो बंडल ठेवतोय. त्याला आता शाळाच शिकला नाही तर कसे काय पैसे तरी कसे काय मोजणार. मला म्हणतो मागवा मागवा. आता याला काय सांगावं मागवा. शिंदे अमोल शिंदे सचिन बालवे सचिन बालवे तांगड्याचे भाडं तर घेतलंय. गाडी जी राहिली एक टप्पे खाली व्हायची. मग आता चला जाऊया निघूया इथून. गाडी खाली झाल्यानंतर आता डायरेक्ट जाणार आम्ही नागपूरला. कारण नागपूरला गाडी भरायचं नियोजन लावलेलं आहे. गाडी खाली सकाळी व्हायची आधीच नियोजन लावलं होतं. संध्याकाळी गाडी आपली भरणार आहे. गाडी भरल्यानंतर आता तो पुढचा ब्लॉक तुम्हाला मिरचीचा दाखवू आपण. किंवा ब्लॉक इथपर्यंत एंड होतोय. तर असाच सपोर्ट करा. लाईक फॉलो राहू द्या. आणि अशा आंबल्यासारख्या मित्राला थोडं समजून सांगा. धन्यवाद.